नमस्कार. आपल्या रोजच्या जीवनातला विषय आहे, त्या विषयावर मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. त्या विषयाचं नाव आहे उपवास. आपण रोजच्या जीवनात किंवा आपल्या कोणाचा सोमवारचा उपवास, कोणाचा गुरुवारचा उपवास, कोणी आषाढी एकादशी, कोणी चतुर्थी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपवास आपण करत असतो. प्रत्येकाची श्रद्धा आहे त्याप्रमाणे त्या दिवशी त्या वेळेला ते उपवास करणं आपलं चालू असतं. आपण उपवास हा जो करतो तो अन्नाचाच करतो. म्हणजे काय तर आपल्या रोजच्या जीवनात जे आपण जेवतो खातो ते न खाता उपवासाचे जे काही पदार्थ आपल्या पूर्वजांनी आपल्या सनातन धर्माप्रमाणे जे सांगितले गेलेले आहेत त्याचं सेवन आपण करतो. पण गमतीनं म्हणतात ना की एकादशी दुप्पट खाशी. म्हणजे ज्या कॅलरीज आपल्याला रोजच्या जेवणातून मिळतात त्याच्या व्यतिरिक्त किंबहुना काकणभर जास्तच कॅलरी आपण आपल्या उपवासाच्या दिवशी खातो. खरं तर उपवास हा अन्नाचा आपण म्हणतो, तर त्या दिवशी खरं तर अन्न कमी खाऊन किंबहुना केवळ पाणी पिऊन उपवास करणं हे अपेक्षित आहे. आणि केवळ अन्नाचाच उपवास न करता आपण आपल्या अहंकाराचा, आपल्या मीपणाचा, त्याचा पण आपण उपवास करायला हवा. अशी आपल्याला सवय आपण लावून घ्यायला हवी की त्या दिवशी आपण मीपणा बाजूला ठेवू. त्याने सुरुवात होईल. एक दिवस आपण आपला मीपणा बाजूला ठेवला, आपला अहंकार बाजूला ठेवला, तर हळूहळू तशी सुरुवात होते आणि आपलं जीवन नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने आपण जगायला लागू, ह्यात काही वादच नाही. बऱ्याच वेळेला आपण उपवास जे करतो त्यात आणखीन एक आपण उपवास करायला पाहिजे, तो म्हणजे आपल्या वाईट विचारांचा उपवास. बऱ्याच वेळेला कसं होतं की अनाहूतपणे आपल्या मनात वाईट विचार येतात. एखाद्याचं चांगलं झालं तर ते त्याचं का झालं चांगलं, माझं का नाही होते, तर ह्यावर आपण उगीचच आपला वेगळे विचार करत राहतो. असं न करता त्या वाईट विचारांचा उपवास आपण करायला हवा. त्या वाईट विचारांपासून आपण दूर व्हायला हवं. उपवास ह्याचा अर्थच की सात्विक, चांगले विचार, सात्विक अन्न, अशा पद्धतीचं आपल्याला आचरण असावं असं माझं मत आहे. आणि हा विचार खरं तर माझ्या मनात आला सकाळी. मी माझ्या मित्रांशी, उमेश घळसासी म्हणून जे आहेत, जे आपल्या मुंबई आकाशवाणीवर निवेदक आहेत, ते त्यांच्याशी बोलताना त्यांनी एक छान संकल्पना आणखीन एक मला सुचवली की मौनी उपवास. म्हणजे थोडक्यात काय तर उपवासाच्या दिवशी अनावश्यक बोलणं टाळायचं, किंबहुना बोलणंच टाळायचं, मौन व्रत धारण करायचं. त्याने काय होईल की त्याने आपण आपल्या आतमध्ये डोकावून बघू शकू, आपल्याला तेवढा वेळ मिळेल. कारण आपण आपल्या दिवसभराच्या जीवनामध्ये, धावपळीमध्ये आपण इतकं अनावश्यक बोलत असतो, ते टळलं जाईल. त्याने आपण आपला डोकावून बघू, आपण आपल्याला जोखू. एक छान संकल्पना त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आली, मौनी उपवास. बघा करून कसं तुम्हाला वाटतं आहे. हा विषयच आपल्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. कारण खरं तर उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ नेहमीच्या जेवणापेक्षा जास्ती कॅलरी असलेले खायला मिळतात, तर तो मोह आपण टाळायला हवा. बघूया करून आपण. मी तर नक्की करणार आहे, कारण मी उपवास करतो आणि उपवासाच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे अनावश्यक कॅलरीज खाल्ल्या जातात, त्या टाळायला हव्या. आणि मौनी उपवास करता येतो आहे का बघूया आपण. धन्यवाद. हा विषय तुम्हाला कसा वाटला त्यावर नक्की कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.